नमस्कार. बसा. सर, खूप वेगळा विषय आणि मला वाटतं की तुमच्या आवडीचा जॉनर आहे. तर बऱ्याच दिवसांनी स्टार प्रवाहावर अशा वेगळ्या विषयाची मालिका येते. तर काय विचार होता नेमका आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडणार आहे, पण तुमचा विचार त्यामागे काय आहे किंवा तुमच्या आवडीचा विषय म्हणून काय वेगळा विचार केलाय? नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझी हक्काची माणसं आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी वेगवेगळं जेव्हा रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन यायचं असतं तेव्हा तुमच्या मार्फत तुमच्या साक्षीने त्याचा आम्ही श्री गणेश करतो. आजही तेच केलंय आणि घाबरवण्यापेक्षा धक्का तंत्र हे जास्त महत्वाचं आहे. कारण जेव्हा केव्हा अशा मालिका आलेल्या आहेत तेव्हा उत्कंठावर्धक काहीतरी झालं पाहिजे आणि उद्या काय हा प्रश्न जोपर्यंत रसिक प्रेक्षकांना आपण पाडत नाही तोपर्यंत अशा धाटणीच्या अशा जॉनरच्या मालिका पुढे सरकत नाहीत. आणि काजळमळ्यामधनं सुद्धा उद्या काय, उद्या किती उत्कंठा असेल, आपण ती किती ताणून धरू शकतो आणि त्यात धक्का तंत्र देऊन मग थोडीशी भीतीची सावट अशा पद्धतीने बांधलेला हा विषय आहे. आणि हो, माझा फार आवडता आणि मी म्हणजे खूप एन्जॉय करतो हे जॉनर. पण अशा पद्धतीची मालिका, अशा धाटणीची मालिका आता आपल्या मराठी वाहिनींवर कुठेही नाहीये. आणि अशा विषयांचा एक खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना काहीतरी वेगळं पाहायचंय आणि ह्या मालिकेद्वारे आम्ही आता रसिक प्रेक्षकांपर्यंत काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि वेगळं म्हटल्यानंतर हा विषय किंवा हा जॉनर वेगळा नाहीये, पण सध्याच्या ज्या काही गोष्टी आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत मांडतोय त्या सगळ्या विषयांमध्ये हा एक खूप वेगळा विषय, एक नवीन विषय पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळेल. या वाहिनीवर कुटुंबासह बसून आपण अनेक मालिका पाहत असतोच, पण जसं तुम्ही म्हणालात की धक्का तंत्र, तर तो सुद्धा एक आकर्षणाचा बिंदू असू शकतो आणि त्यासाठी वेळ सुद्धा अगदी परफेक्ट आहे. रात्री 10:30 वाजता ते धक्का तंत्र बघायचं, आजमावायचं आणि मगच झोपायचं. म्हणजे ही मालिका सुद्धा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतं. कारण आपण जनरली जेव्हा कोणत्या फॅमिली गेट टुगेदर्सला भेटतो किंवा मैत्रिणी भेटतो तेव्हा कधीतरी कुठेतरी एक विषय तर निघतोच ज्याच्यात एखादी गोष्ट भूताची असते किंवा एखादी गोष्ट रहस्यमय असते. आणि मग ते रहस्य आणि ते मग पुढे काय झालं ह्याच्यामुळे त्या गप्पा रंगतात. त्यामुळे ही मालिकाही तशीच रंगत जाईल अशी खात्री आहे मला. वा, खरंच. यानंतर मालिकेचे निर्माते तेजस देसाई आणि शर्मिष्ठा राऊत यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. तुम्हाही दोघांचं स्वागत. नमस्कार. तेजस सरांपासून शर्मिष्ठाताईंनी मगाशीच सांगितलं, तर तेजस सर, निर्माते म्हणून स्टार प्रवाहाशी या मालिकेच्या माध्यमातून आपण जोडले जाणार आहात आणि पुन्हा जसं सांगितलं तसं की वेगळाच विषय हाताळण्याची संधी मिळालेली आहे. तर आता काय भावना आहेत नेमक्या? जसं मगाशी शर्मिष्ठा म्हणाली तसं खरंच खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढली असं वाटायला लागलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे स्टार प्रवाहाने हा जो लॉन्च म्हणा किंवा प्रेस कॉन्फरन्स जी ठेवली आहे, त्याचा जो ऍक्ट डेव्हलप केलेला आहे, ज्याच्याने उत्सुकता जी वाढलेली आहे रसिक प्रेक्षकांकडे, तर ती तशीच टिकून राहणं किंवा त्याच्याहून एक पायरी वर नेण्याची जबाबदारी आता आमच्यावरती वाढलेली आहे. तर त्यासाठी ऍक्च्युली आम्ही बरेचसे जॉनर केलेले आहेत. हा जॉनर पहिल्यांदा करायला मिळतो आहे आणि प्रवाहावरती पण आमची पहिली सिरियल आहे. तर दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप खूप रिस्पॉन्सिबिलिटीवाल्या आहेत. तर आम्ही खूप प्रयत्न करू की जी काही एक्सपेक्टेशन आहे रसिक प्रेक्षकांची, चॅनलची, सतीश सरांची, ती तशीच ठेवावी की त्याच्याहून एक पाऊल पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. मला थोडंसं बोलायचंय. मला खरं तर माझ्या टीमचं इथे कौतुक करायचंय. कारण का ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ते एखादी मालिका मांडतायत, अशा पद्धतीचं सादरीकरण आपण फार रेअरली बघतो की एखादी मालिका अशा पद्धतीने सादर केली जाते. आणि
यावेळेस त्यांनी मला सुद्धा काही दाखवलेलं नव्हतं. ते म्हणाले होते की तुम्हाला खूप हौस आहे लोकांना धक्कातंत्र दाखवायची, तर आज तुम्हाला एक धक्कातंत्र दाखव म्हणून. पण अशा पद्धतीने एखाद्या मालिकेचं कर्टन रेझर सारखं आपण म्हणू शकतो, एखाद्या मालिकेचं इंट्रोडक्शन देणं हे खरंच खूप छान पद्धतीने स्टार प्रवाहाची टीम करते. त्यामुळे एकदा माझ्याकडनं सुद्धा खूप जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. खूप वेगळी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने सिरियलचा जॉनर काय असेल, सिरियलचा विषय काय असेल, हे रसिका प्रेक्षकांपर्यंत खूप छान पोहोचतं. आणि त्याचं सादरीकरण वैभव घोगे आणि टीम कलाकारांनी जी काही मेहनत केली आहे सकाळपासून, एक साधारण टेम्पो क्रिएट होतो, एक बेस क्रिएट होतो की काय विषय पुढे असेल ते. ग्रेट जॉब गाईज, फॅन्टॅस्टिक. वा, खरोखर अप्रतिम, खरोखर अप्रतिम. कारण हे सगळं इथे असं निर्माण करणं हे अजिबात सोपं नाहीये. कारण एक कुठेतरी आपण मनाशी गाठ धरून ठेवलेली असते ना, की आता आपल्याला या प्रेस कॉन्फरन्सला जायचंय, काजळ माया नाव आहे आणि एकूण म्हणजे काहीतरी वेगळं असेल. पण हे इतकं वेगळं असेल याची अपेक्षा खरंच कोणी केली नसेल. शर्मिष्ठाताई, तू तर केलीच नव्हतीस. तेजस सरांनी सांगितलं तसं. पण जेव्हा हा विषय पहिल्यांदा तुझ्याकडे आला आणि मग मालिका तर करायची आहे, मालिका निर्माण करण्याची संधी आहेच, पण हा एक वेगळा विषय हाताळणं, तर कुठे भीती वाटली? कारण रसिकांपर्यंत पोहोचणं आणि रसिकांनी तसा प्रतिसाद देणं हेही फार गरजेचं आहे. तर काय अपेक्षा तुझ्या आहेत या मालिकेकडनं? खरं बघायला गेलं तर खूप खूप अपेक्षा आहेतच. आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे. पण जसं मी म्हणेन की ज्यावेळेला आपण म्हणतो की आम्ही प्री प्रोडक्शन जेव्हा आम्ही करतो, म्हणजे आधीपासून सगळे मालिकेची तयारी वगैरे सगळी, तर या सगळ्यासाठी ना चॅनल मधनं जी टीम नॉर्मली जी असाइन केली जाते आमच्यासाठी, ती टीम, त्याच्यानंतर मी जसं म्हणेन की चॅनल हेड सुद्धा, किंवा आणि त्यानंतर मिळणारे सगळे म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये मिळणारे डिरेक्टर, तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट, ही सगळी भट्टी जमून येणं खूप गरजेचं असतं. आणि ती जेव्हा भट्टी व्यवस्थित जमते ना, त्यावेळेला आपोआप ती मालिका रंग घेत चढते, म्हणजे पुढे पुढे जाते. आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अशी अनेक वर्ष ती चालतच राहते. आणि मला असं वाटतं की या प्री प्रोडक्शन करतानाच मला ते जाणवायला लागलं होतं की ही भट्टी व्यवस्थित जमणार आहे. आणि आम्ही आता शूटिंग सुरू पण केलं आणि तेव्हा माझी खात्री पटलेली आहे की ही भट्टी खूप छान जमलेली आहे. त्यामुळे डेफिनेटली आम्ही खूप शुअर आहोत, आम्ही कॉन्फिडंट आहोत निर्माते म्हणून सुद्धा, की प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू. कारण आमच्या बरोबर आमची टीम, चॅनलची असू देत, आमची असू देत, ही सगळी खूप स्ट्रॉंग आहे. आणि नक्कीच आम्ही मालिका 1 नाही, 2 नाही, 4-5 वर्ष नक्कीच चालू, नक्कीच चालणार. यानंतर आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. जयंत सर, खरं तर दिग्दर्शकासाठी खूप चॅलेंजिंग आहे. कारण एक सरळ सोट कुटुंबासाठी साधा विषय असलेली मालिका दिग्दर्शित करणं, वेरॅज अशा प्रकारची मालिका दिग्दर्शित करणं ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच इफेक्ट्स एका वेळेला दाखवायचे आहेत. प्रोमो सुद्धा आता आम्ही बघितला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं आहे, अनपेक्षित घडणारे असं दिसतंय. असं दिग्दर्शन करणं किती अवघड आणि किती म्हणजे विचारशक्ती कुठे कुठे पणाला लावलीत याचं दिग्दर्शन करताना? तसं उत्तर थोडं कठीण आहे, पण एकटा दिग्दर्शक काहीच करू शकत नाही. त्यासाठी टीम सपोर्टला उभं राहणं खूप गरजेचं असतं. जेव्हा लेखक खूप छान पद्धतीने लिहितो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला याच्यावर जायचंय, पण याच्यावर एकटा दिग्दर्शक कधीच जाऊ शकत नाही. तो त्याचं विजन मांडतो. त्यासाठी चॅनल, प्रोडक्शन हाऊस, प्रोड्युसर्स आणि संपूर्ण टीम जी सोबत काम करते आणि ऍक्टर्स यांचा सपोर्ट खूप आवश्यक असतो. आणि ते जेव्हा सगळे सपोर्ट करतात तेव्हाच आपल्याला आपल्या विजन पर्यंत जाता येतं. त्यामुळे ते दिग्दर्शकासाठी जे कसब आहे ते त्याचं एकट्याचं नसतंच कधी.
सगळे जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा ते शक्य होतं आणि माझ्या मते आम्ही ते बऱ्यापैकी शक्य करून दाखवलंय. पण शेवटी सतीश सर जेव्हा पाठीवर हात ठेवतील तेव्हा कळेल आम्हाला की आम्ही किती सक्सेसफुल झालोय. पण मला फार असं वाटतं की अशा मालिका लिहिणं सुद्धा एक फार मोठं कसब आहे. ते शिवधनुष्य आहे आणि जोपर्यंत ते मुळात नसेल ना तोपर्यंत ते रूपात येणार नाही. आणि अशा मालिकांचं लिखाण खरंच खूप खूप कठीण असतं आणि खूप हुशार लेखकाला आम्ही नेमलेला आहे अशी मालिका आमच्यासाठी. हो नक्कीच. आणि ते हुशार लेखक अजून कोणी नाही म्हणजे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर. अशुभाचा तिला संकेत आहे. शिरीष सर, प्रत्येक मालिका लिहित असताना तुमचं नेहमीच कौतुक होतं कारण तुमची लेखणीच तशी चालते. मात्र ही मालिका विशेष करून लिहिताना शिरीष लाटकरांची लेखणी नेमकी कशी चाललेली आहे आणि आता टीमचा सगळा सहकार्य आहेच. निश्चितपणे मला पहिला दिवस आठवतो, मी आणि सतीश सरांनी जेव्हा या मालिकेच्या विषयाची सुरुवात केली होती तर त्यावेळेला असा एक विषय झाला होता आमच्यामध्ये की जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही गोष्टी आहेत आणि त्या कायम आहेत. म्हणजे पूर्वीही होत्या, आत्ताही होत्या. तसं आपलं एक विश्व आहे तसं या पॅरानॉर्मल गोष्टींचं सुद्धा एक विश्व आहे जे आपल्या आजूबाजूला वावरतंय. त्यावेळेला सर मला म्हणाले की शिरीष, आपण जर का आत्ता असे बसलेलो आहोत आणि मला कळलं की माझ्या बाजूला बसलेली जी व्यक्ती आहे ती माणूस नाहीच आहे, ती चिटकीण आहे, तर काय होईल? मी ट्रेनमधनं चाललेलो आहे आणि माझ्या बाजूला एक मुलगी बसलेली आहे आणि मला अचानकपणे तिच्या एका ऍक्टिव्हिटीवरनं कळतं की ती वेगळी आहे, ऍबनॉर्मल आहे किंवा सुपर नॅचरल आहे. आपल्याला त्या फ्लेवरचं काहीतरी करायचं. की तो जो धक्का असेल तर मला असं वाटतं की या मालिकेचं वेगळेपण असं आहे की जरी ही सुपर नॅचरल मालिका असली तरी ती 2025 मध्ये घडते. आणि मला असं वाटतं की आमचं खरं यश त्यावेळेला असेल ज्या वेळेला ही मालिका टेलिकास्ट व्हायला लागल्यानंतर रस्त्यावरनं फिरणारा माणूस सुद्धा कदाचित बाजूच्या व्यक्तीकडे संशयाने बघेल की याच्यामध्ये काही वेगळं आहे का. सो त्या पद्धतीची या मालिकेची ट्रीटमेंट आहे. आणि सो मला असं वाटतं की तो जो एक प्रकार आम्ही पकडलाय तर मला असं वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या सुपरनॅचरल मालिकांमध्ये किंवा त्या जॉनरमध्ये तो थोडा वेगळेपणा आहे. आणि मला कायम स्वतःला भयरसाबद्दल खूप आकर्षण वाटलंय. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण एखाद्या कड्यावरती उभे राहतो, आपल्याला माहिती असतं खालती खूप खोल दरी आहे आणि त्याच वेळेला आपल्याला मोह वाटतो की उडी मारावी. त्या पद्धतीचा हा जॉनर आहे असं मला वाटतं की मला खूप भीती वाटत असते पण मला अजून घाबरायचं असतं. तर हा जो ही जी प्रेक्षकांची भीती वाटून घेण्याबद्दलची जी भूक आहे ती भूक कुठेतरी ही मालिका पूर्ण करेल असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या मालिकेच्या निमित्ताने मला सतीश सर, मोनिका आणि स्टार प्रवाहाचे खूप आभार मानायचे आहेत कारण इतके वेगवेगळे जॉनर्स त्यांनी मला लिहायला दिलेले आहेत. अगदी पौराणिक पासून, सुपर नॅचरल पासून, सोशल पासून, म्हणजे असा कुठलाही जॉनर जो त्यांनी मला लिहून दिलेला नाहीये. तुम्ही मगाशी मला विचारलं लेखक म्हणून काय वेगळं वाटतं, तर मला असं वाटतं की त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास परिपूर्णपणे निभावणं ह्याच्यातच माझ्या लेखक असण्याचा मोठा टोस आहे आणि तो मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. खरे खरे खरे. आणि आता आम्हाला दिसतंय की उत्तम लिहिली जाते मालिका आणि आता आम्ही सगळेच खूप उत्कंठा ताणलेली आहे की कधी 27 ऑक्टोबर आणि रात्री 10:30 वाजता सगळेजण टीव्ही समोर बसणार.